अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण स्टँड अप इंडिया बद्दल जाणून घेतलो की स्टँड अप इंडिया जे आहे एससी एसटी आणि महिला उद्योजकांसाठी निधी पुरवण्याचं काम करते किंवा वित्त पुरवठा करत असते. त्याच्यानंतर निधी किती दिली जाते किंवा लोन कर्ज किती पर्यंत दिलं जातं, ते लोन 10 लाख ते 1 करोड पर्यंत दिलं जातं. वय लोन घेणाऱ्याचं कर्जदाराचं वय 18 वर्ष असलं पाहिजे, ग्रीनफील्ड मधला असला पाहिजे, म्हणजे जो उपक्रमसाठी लोन घेतोय तो उपक्रम नवीन असला पाहिजे, तो प्रोजेक्ट नवीन असला पाहिजे किंवा त्याचा बिझनेस नवीन असला पाहिजे. त्याच्यानंतर पाहिलो की तो लोन आपण मॅन्युफॅक्चरिंग साठी, सर्व्हिस देण्यासाठी आणि व्यापार करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. नेक्स्ट पाहिलो की जो लोन घेतोय तो जर पार्टनरशिप फर्म किंवा कंपनीसाठी लोन घेत असेल तर त्या नॉन इंडिव्हिज्युअल जे पार्टनर्स असतात, नॉन इंडिव्हिज्युअल्स म्हणले, ठीक आहे, खूप सारे पार्टनर्स असतात, त्या पार्टनर्स पैकी एक एससी एसटीचा असला पाहिजे किंवा एक महिला उद्योजक असली पाहिजे, त्यांच्याकडे 51% भाग भांडवलाचा हिस्सा असला पाहिजे. नमस्कार, मी रुद्राणी DA2 अकॅडमीच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये तुमच्यापैकी सगळ्यांचं स्वागत करते. ओके, तर स्टँड अप इंडिया आपण स्टार्ट केलो. तर काही टर्म्स आहेत, बाबी आहेत, त्यांच्याबद्दल आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे. तर फर्स्ट वन आहे कर्जाचे स्वरूप, नेचर ऑफ लोन. ते आपण पाहिलो की कर्जाचं स्वरूप काय असावं लागतं, तर 10 लाख ते 100 लाखापर्यंतचे संमिश्र कर्ज. 10 लाख ते 1 करोड, 100 लाख म्हणजे 1 करोड पर्यंतचे संमिश्र कर्ज. म्हणजेच काय, संमिश्र कर्जामध्ये मुदत कर्ज आणि खेळते भांडवलाचा समावेश होतो. संमिश्र म्हणजे मिक्स, ओके, कंपोजिट. तर मुदत कर्ज म्हणजेच काय, टर्म लोन. टर्म लोन म्हणजे काय, जर तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही एखादा फिक्स्ड ऍसेट घेत असाल तर त्याच्यासाठी तुम्ही स्टँड अप इंडिया अंतर्गत लोन घेऊ शकता, ते टर्म लोन झालं. आणि खेळते भांडवल म्हणजेच वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल म्हणजेच काय, तर तुम्हाला तुमच्या व्यवसायामधल्या कर्मचाऱ्यांना सॅलरी द्यायची असेल, तुम्हाला रेंट पेड करायचं असेल, इलेक्ट्रिसिटी बिल पे करायचं असेल किंवा कच्चा माल परचेस करायचा असेल, तर अशा वेळेस वर्किंग कॅपिटल तुम्ही यूज करू शकता. त्यासाठी तुम्ही स्टँड अप इंडिया अंतर्गत लोन मिळवू शकता. संमिश्र म्हणलेलं आहे, मुदत कर्ज आणि खेळत्या भांडवलासाठी सुद्धा 10 लाख ते 1 करोड पर्यंत लोन तुम्हाला मिळू शकतं. नेक्स्ट आहे कर्जाचे हेतू, पर्पज ऑफ लोन. नेक्स्ट काय आहे, कर्जाचे हेतू, पर्पज ऑफ लोन. कशासाठी घेतला जातो, तर आधी पण सांगितलेलं आहे, तर तो लोन, वन सेकंड, उत्पादन, व्यापार किंवा सेवा क्षेत्रातील नवीन उद्योग स्थापित करणे. जर एखाद्याला नवीन मॅन्युफॅक्चर करायचं असेल, वस्तू मॅन्युफॅक्चर करायची असतील तर त्यावेळेस घेतला जातो, किंवा सेवा द्यायची असेल त्यावेळेस घेतला जातो, किंवा व्यापार करायचा असेल, नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल त्यावेळेस सुद्धा हा लोन तुम्हाला मिळू शकतो. तो कोणाला मिळतो हे महत्वाचं आहे. एससी एसटी महिला उद्योजक, एससी एसटी महिला उद्योजक लक्षात ठेवायचे. ओके, नेक्स्ट आहे कर्जाची मर्यादा. नेक्स्ट वन आहे कर्जाची मर्यादा. साइज ऑफ लोन किती असेल, तर प्रकल्प खर्चाच्या 75% संमिश्र कर्ज 75% पर्यंत तुम्ही मुदत कर्ज किंवा खेळते भांडवल म्हणून 75% भाग घेऊ शकता. भाग म्हणजे हिस्सा नाही, 75% तुम्हाला कर्ज मिळू शकतं. आता राहिलेलं जे 25% आहे ते तुम्ही स्वतःच्या योगदानामधून तुम्हाला आणावं लागतं. तुमचं स्वतःचं 25% वापरावं लागतं. फॉर एक्झाम्पल सांगते म्हणजे क्लिअर होईल. आपण एक प्रोजेक्ट बनवतोय, त्याचा खर्च 100 रुपये असेल, कॉस्ट असेल 100 रुपये. मी काय म्हटले, परत रिपीट करते, आपण एक प्रोजेक्ट बनवतोय, त्याचा खर्च कॉस्ट आहे 100 रुपये. तर अशा वेळेस 75 रुपये आपण स्टँड अप इंडिया अंतर्गत मिळवू शकतो. राहिलेलं जे 25% आहे, ठीक आहे, 25 रुपये ते आपल्या स्वतःच्या खिशातून आपल्याला वापरावं लागतं, किंवा केंद्र आणि राज्य सरकारच्या इतर उपक्रमातून तुम्ही 25% मिळवू शकता. पण
25% जास्त लोन तुम्ही घेऊ शकत नाही. कारण 75 ऑलरेडी 100 पैकी 75 ऑलरेडी द्यायलेत, 25% बाहेरून आणायचंय तेवढंच. त्याच्यापेक्षा जास्त जर 25% आणलं तर तुम्हाला स्टँड अप इंडिया अंतर्गत लोन मिळणार नाही. इथे तेच सांगितले पहा, ज्यामध्ये मुदत कर्ज, खेळत्या भांडवलाचा समावेश होतो, संमिश्र लोन दिलं जातं, संमिश्र कर्ज दिलं जातं म्हणून दोघांचाही समावेश होतो. परंतु इतर कोणत्या योजनेतील अभिसरण पाठिंब्यासह जर कर्जदाराचे योगदान प्रकल्प खर्चाच्या 25% पेक्षा जास्त असेल, किती? 25% पेक्षा जास्त असेल तर या कर्जाची अट लागू पडत नाही. हे त्यावेळेस स्टार्टअप इंडिया अंतर्गत तुम्हाला लोन मिळणार नाही. 25%ला 25%च आणावं लागेल. ओके, समजलं? नेक्स्ट वन आहे व्याजाचा दर, इंटरेस्ट रेट कसं असणार आहे, किती असणार आहे? तर जो व्याजाचा दर असतो, बँकेचा व्याज दर हा त्या श्रेणीसाठी सर्वात कमी लागू दर असेल तर बेस रेट MCLR 3% प्लस टेन्युअर हप्तापेक्षा जास्त नसावा. म्हणजेच काय? बेस रेट MCLR म्हणजे जे तुम्ही सर्वसाधारण नागरिक किंवा व्यावसायिक बँकेकडून कमी रेट, सगळ्यात बँकेचं SBI बँक समजा, तिथून जर आपण या योजनेसाठी पैसे घेत असलो तर तिथल्या एखाद्या व्यावसायिक एखादा ग्राहक लोन घेत असेल तर त्या ग्राहकाला सगळ्यात कमी व्याजदर फॉर एक्झाम्पल 7% असेल, SBI चे सगळ्यात कमी व्याजदर 7% असेल तर तेच व्याजदर स्टँड अप इंडिया अंतर्गत जो लोन घेतोय त्याला सुद्धा त्याच 7% दराने लोन देण्यात येतं. त्याच्यामध्ये 3% आणखीन ऍड केल्या जातं. आणखीन हप्तापेक्षा जास्त टेन्युअर सुद्धा ऍड केलं जातं. हप्ता इन्शुरन्स प्रीमियम भरावं लागतं. टेन्युअर प्रीमियम, इन्शुरन्स प्रीमियम नाही, टेन्युअर प्रीमियम. आता हे काय आहे टेन्युअर प्रीमियम? तर ज्या वेळेस तुम्ही लोन घेता, बँकेकडे पण काहीतरी असावं लागतं ना. लोन घेता तुम्ही, या योजनेअंतर्गत घेत असता, मग बँक अशा वेळेस काय करते, तुमच्याकडनं लोन तर तुम्हाला देते, बट तुमच्याकडनं एक प्रीमियम आकारत असते. ठीक आहे, काही हप्ते बँकेला आपल्याला द्यावे लागतात, ते सुद्धा त्याच्यामध्ये ऍड केल्या जातं. ओके, डन. समजलं व्याजदर? त्याच्यानंतर आहे सुरक्षितता. आता लोन तर घेतोय, सिक्युरिटी महत्वाची असते. मग प्राथमिक सुरक्षेव्यतिरिक्त कर्ज, प्राथमिक सुरक्षेव्यतिरिक्त, आता प्राथमिक सुरक्षा म्हणजे काय? आपण ज्या वस्तूसाठी किंवा लोन घेतोय त्याला प्राथमिक सुरक्षा म्हणतात. म्हणजे काय? आपण जर एखाद्या व्यवसायातील मशीन साठी लोन घेत असेल तर ते बँक आपल्याला कर्ज देते, बट घेतलेली मशीन जर आपण पैसे फेडू शकलो नाही तर ती गिरवी राहते कोणाकडे? बँकेकडे. जर पैसे फेडू शकलो नाही तर बँक ती मशीन उचलते. ओके, त्याला प्राथमिक सुरक्षा असं म्हणतात. ओके, त्याच्यानंतर कोलॅटरल सुरक्षा. त्याच्यानंतर आहे कोलॅटरल सुरक्षा किंवा बँकेने ठरवल्याप्रमाणे क्रेडिट गॅरंटी फंड स्कीम योजनेच्या हमीद्वारे सुरक्षित केले जाऊ शकते. आता कोलॅटरल सुरक्षा म्हणजेच काय? तुम्ही बिझनेसचं सामान किंवा स्वतः बिझनेस तुम्ही गिरवी ठेवू शकता, बट त्याच्या व्यतिरिक्त तुमचं गोल्ड, घर, बाईक असं सुद्धा तुम्ही गिरवी ठेवू शकता. तारण म्हणून ठेवू शकता. गिरवी येते त्याला तारण असं मराठी शब्द आहे, तुम्ही ठेवू शकता. मग क्रेडिट गॅरंटी फंड स्कीम काय आहे? तुमच्याकडे प्राथमिक सुरक्षा पण काही नाहीये, व्यवसायासाठी लोन घेतोय पण काही ठेवण्याची इच्छा होत नाहीये गिरवी वगैरे, तर अशा वेळेस तुम्ही क्रेडिट गॅरंटी फंड स्कीम योजना घेऊ शकता. ते काय असतं तर MSME द्वारे, मायक्रो अँड स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस द्वारे लोन, एक लेटर देतात आपल्याला. ते लेटर ज्यावेळेस आपण बँकेला दाखवतो त्यावेळेस आपल्याला त्याच्याद्वारे लोन मिळत असतं. ठीक आहे, ते लोन द्यायलेत म्हणजे असंच द्यायलेत का? नाही. आपण ज्यावेळेस लोन चुकता करतो त्यावेळेस त्यांची अमाऊंट त्यांनी वाटून घेत असतात. ओके, समजलं? त्याच्यानंतर आहे रिपेमेंट. कर्ज तर घेतलो, सुरक्षा पण पाहिलो, आता परतफेड कधी करायची? जे आपण कर्ज घेतो ते परत कधी करायचं? तर ते 7 वर्षाच्या आत
किंवा 7 वर्षाच्या आत जर आपल्याला कर्ज परतफेड करणं नाही झालं, पुढे एक्सटेंड 18 महिन्याच्या मुदतीत करण्यात यावी. 18 महिने आणखीन एक्स्ट्रा तुम्हाला दिल्या जातात, तेव्हा तरी तुम्ही तुमचं कर्ज परतफेड करावं लागतं. 7 वर्ष टाइम दिलेला आहे. 7 वर्षात नाही झालं तरी 18 महिने पुढे दिलेले असतात, तोपर्यंत तुम्ही तुमचं कर्ज फेडावं लागतं. नेक्स्ट वन आहे खेळते भांडवल. खेळते भांडवल. तर वर पाहिलं होतं आपण 75% संमिश्र कर्ज मिळतं म्हणून. किती? 75% संमिश्र कर्ज मिळतं म्हणून पाहिलं. त्यापैकी खेळते भांडवलाला किती रक्कम दिली जाते? जर एखाद्या व्यावसायिकाला वर्किंग कॅपिटल घ्यायचं असेल, खेळत्या भांडवलासाठी निधी लागत असेल, तर त्यावेळेस 10 लाखापर्यंत खेळते भांडवल घेण्यासाठी अधिविकर्षाद्वारे मंजूर केले जाऊ शकते. ठीक आहे. वर्किंग कॅपिटल घ्यायचं असेल तर त्याला 10 लाखापर्यंत घ्यावे लागतं. तर ते कसं देतात? ओव्हरड्राफ्ट, बँक ओव्हरड्राफ्ट द्वारे देतात. बँक ओव्हरड्राफ्ट काय असतं? आता ते असतं की ऑलरेडी तुमच्या बँकेमध्ये, तुमच्या खात्यामध्ये पैसे आहेत, एक्स्ट्रा अमाऊंट पाहिजे तर स्टँड अप इंडिया वाले किंवा ते बँक ती अमाऊंट तुमच्या खात्यामध्ये ऍड करते. एकंदरीत तुम्हाला सगळी अमाऊंट उचलता येतं. फॉर एक्झाम्पल, बँक ओव्हरड्राफ्ट काय असतं तर शॉर्ट मध्ये सांगते, माझ्या खात्यामध्ये 2 लाख रुपये, बट मला अर्जंट गरज 5 लाखाची पडली. ठीक आहे, मला 5 लाखाची आवश्यकता आहे, बट माझ्या खात्यामध्ये 2 लाखच रुपयात. मग 3 लाख मी बँकेकडून विनंती करून घेणार. बँक मला 5 लाख देते, नंतर परत मला बँकेचे 3 लाख रुपये परत करावे लागतात. त्याला बँक ओव्हरड्राफ्ट सुविधा असे म्हणतात. 10 लाख रुपये तुम्हाला ओव्हरड्राफ्ट द्वारे देण्यात येतात. कर्जदाराच्या सोयीसाठी रुपये डेबिट कार्ड दिले जातात. रुपये डेबिट कार्ड द्वारे सुद्धा दिले जातात. जे पैसे आपण घेत असतो ते डेबिट कार्ड द्वारे सुद्धा ती सुविधा पुरवली जाते. 10 लाखांपेक्षा जास्त खेळते भांडवलाची मर्यादा रोखपत मर्यादेद्वारे मंजूर करावी लागते. कॅश क्रेडिट, रोखपत. रोखपत मध्ये काय केलं जातं तर खेळते भांडवल घेतलं जातं, दीर्घ मुदतीसाठी घेतलं जातं. ठीक आहे. रोखपत काय असतं? कॅश क्रेडिट काय असतं तर वर्किंग कॅपिटल देतात, पण ते कसं असतं? दीर्घ मुदतीसाठी दिले जातं आणि व्याजदर खूप कमी असतं. ठीक आहे. रोखपत द्वारे सुद्धा आपण एखादं कर्ज घेऊ शकतो किंवा खेळतं भांडवल घेऊ शकतो. लास्ट आहे किरकोळ किंमत, मार्जिन मनी. वर पाहिलो की बँकेकडून आपल्याला 75% या स्कीम अंतर्गत, या योजने अंतर्गत आपल्याला 75% मिळते, बट राहिलेले 25% ते एकतर आपण आपल्या खिशातून टाकू शकतो किंवा केंद्र राज्य योजनांच्या पात्रतेसह प्रदान केली जाऊ शकते किंवा दुसरी कोणतीही स्कीम वापरून तुम्ही 25% जमा करू शकता. त्याच्यापेक्षा जास्त जमा करता येत नाही. आय होप तुम्हाला सगळे पॉइंट्स क्लिअर असतील, समजले असतील. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलशी कनेक्ट राहा. त्याच्या आधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टेक केअर, स्टे कनेक्टेड.